मावळ्यांवर ज्यावेळेस अन्याय झाला त्यांच्या विरुद्ध कोणीतरी त्यांनी त्या विरुद्ध आवाज उठवला आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवला आणि न्याय मिळवून दिला आणि जे कोणी त्यांच्यासोबत ज्यांनी कृत्य केलं त्यांनी कठोर शिक्षा दिली आणि आज या आपल्या महाराष्ट्रात जशी माझ्या वडिलांची हत्या झाली तसं अनेक लोकांची हत्या झालेली आहे। तसंच मला आता वाटतं आणि या सरकारकडून मला अपेक्षा आहे की तसंच महाराजांच्या काळामध्ये जशी प्रथा होती त्याच प्रथांनी आपण जर या गुन्हेगारांना जर कठोर शिक्षा दिली तर पुढचे जे गुन्हे थांबतील। त्यामुळेच आम्ही महाराजाच्या चरणी सांगतोय आणि साकडं घालतोय की महाराज तुम्ही तुमच्या काळात जशी प्रथा होती त्याच प्रथेने आज हा महाराष्ट्र चालला पाहिजे आणि माझ्या वडिलांना तसंच इतर सर्वांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। खरं तर प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, त्यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आणि उद्या जे शिवराज्याभिषेक सोहळा आहे, खरं तर उद्या आम्ही संकल्पन करणार आहोत, इथं आम्हाला लढण्याची शक्ती मिळणार आहे। आणि ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी संघर्ष केला, ज्या मावळ्यांना, ज्या प्रजेला ज्या न्याय द्यायचं काम त्यांनी केलं, तसंच या शासनानं केलं पाहिजे। महाराष्ट्राला एक उदाहरण दिलं पाहिजे की इथं गुन्हेगारीला कुणीही साथ देणार नाही आणि कायमचे म्हणजे गुन्हेगारी कशी संपवली जाईल याकडं म्हणजे हे उदाहरण त्यांच्यासमोर आहे की या लवकरात लवकर या आरोपींना फाशी शिक्षा द्यावी।